मेडिकवर का जो एक्सक्लूसिव स्पाइन क्लिनिक का प्रोग्राम यहाँ पे जो लॉन्च किया जा रहा है वो खाली सर्जिकल अप्रोच को लेके नहीं किया जा रहा है, मगर स्पाइन के प्रॉब्लम्स जो लोगों को अवेयरनेस नहीं है, स्पाइन का मतलब जब सीटिंग हैबिट्स जिसकी ठीक नहीं होती है वो भी आगे चल के स्पाइन के प्रॉब्लम्स आते हैं। कॉर्पोरेट्स में जो काम करते हैं उनके भी वहाँ पे जब स्पाइन का प्रॉब्लम शुरू होता है, जब उनका चलना और उठना बैठना प्रॉपर नहीं होता है, एंड वो सब प्रॉब्लम्स को ध्यान में रखते हुए ये स्पाइन क्लिनिक प्रोग्राम्स हम लोग अवेयरनेस माध्यम फैलाने के लिए, उसी के साथ साथ मल्टी डिसिप्लिनरी लोगों को इस स्पाइन क्लिनिक के प्रोग्राम में जोड़ने के लिए, जैसे एक्सक्लूसिव डेडिकेटेड स्पाइन सर्जन हमारे साथ इस स्पाइन क्लिनिक में जुड़ेंगे, ऑर्थोपेडिक की पूरी टीम, न्यूरो सर्जन की पूरी टीम एक साथ मिलकर स्पाइन क्लिनिक प्रोग्राम्स लॉन्च करने के लिए ये आज का दिन हमने सिलेक्ट किया। स्पाइन क्लिनिक मध्ये रुग्णाला कोणत्या प्रकारचे आधुनिक उपचार उपलब्ध केले जातात? आधुनिक उपचार त्याच्यात पहिले तर आम्ही पेन मॅनेजमेंट देतो, ज्याच्यात एपिड्युरल इंजेक्शन्स असतात आणि फेसिटोइड इंजेक्शन असतात. हे दोन्ही सर्वायकल स्पाइन आणि लंबर स्पाइन मध्ये दोन्ही केले जातात. तर हे ऍडव्हान्स स्पाइन टेक्निक्स जे आहेत पेन मॅनेजमेंटचे हे पहिले तर बघा. दुसरं म्हणजे आपण मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी करतो, ज्याच्यामध्ये छोटे छोटे इन्सिजन्स देऊन बिजबीज. आता नॉर्मली कसं व्हायचं की मोठे इन्सिजन दिले जायचे, त्याच्यात मसलची जी चिरपाड आहे ती पण भरपूर व्हायची, पण आता छोटे छोटे इन्सिजन देऊन न मांसपेशींची चिरपाड करता आपल्याला स्क्रू टाकता येतात, आपल्या नसांना मोकळं करता येतं. आणि तिसरी म्हणजे आपण एंडोस्कोपिक स्पाइन सर्जरी सुरू केलेली आहे, ज्याच्यात एक दुर्बीण जाते मध्ये आणि त्याच्यातून आपण जी काही नस दाबलेली असते तिला मोकळं करतो. तर हे ऍडव्हान्स जे स्पाइन टेक्निक्स आहेत ते आपण या स्पाइन क्लिनिक मार्गे पेशंट्सला देतो. सर या प्रक्रियेला खर्च किती येतो? या प्रक्रियेला खर्च डिपेंड करतात, म्हणजे तुमचं इन्शुरन्स आहे का. आमच्या इकडे CGHS, ECHS या सगळ्या स्कीम्स वगैरे पण आहेत. तर त्या CGHS, ECHS मध्ये तर अजूनही कमी खर्च येतो. आणि जे काही पेशंट्स आहेत ज्यांचे इन्शुरन्स आहे, आमच्याकडे सगळे TPS आहेत, त्याच्यामुळे त्याच्यातून पण कमीत कमी खर्चामध्ये आपल्याला करून घेतात. खर्च जर तुम्ही विचारला ते खर्च डिसाईड होतं पेशंटला काय आहे त्याच्यावर आणि आपण काय करणार आहोत त्याच्यावर. आता एंडोस्कोपिक सर्जरी सिंगल लेवल आहे, डबल लेवल आहे, स्पाइन मिनिमल लेवल सिंगल लेवल आहे, डबल लेवल आहे, वेदर आपण त्याच्यामध्ये इम्प्लांट वापरणार आहोत नाही वापरणार, ह्या बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत. सो एक सिंगल गोष्ट याच्यावरती आपण खर्च नाही सांगतो. आता समजा एक कुठली ऑपरेशन आहे जे फिक्स्ड आहे, गुडघा हे एक बेसिक झालं, त्याच्यामध्ये पण थोडे थोडे इकडे तिकडे असतात, ते वेगवेगळे असतात, पण प्रत्येक सर्जरीचा वेगवेगळा एक बजेट असतो आणि त्या बजेट मी एवढं सांगू शकतो की आपल्याकडे बजेट हे बऱ्यापैकी नॉर्मल आहे, एवढं मी सांगू शकतो. माझा प्रश्न आहे, मणक्याच्या आजाराची सुरुवातीची लक्षणं कोणती असतात आणि लोकांनी कधी हा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक? बघा, आता मणक्याचे जे त्रास आहेत ते राईट फ्रॉम बॅक पेन पासून किंवा नेक पेन पासून सुरू होतं. पण जनरली पेशंटने कधी यावं तर या टायमाला यावं जेव्हा तुमचं मणक्याचं दुखणं आहे ते नॉर्मल औषधांनी ठीक होत नाही आणि मणक्याचं किंवा कमरेचं जे दुखणं आहे ते हातात किंवा पायात जायला लागलेलं आहे, हातात वीकनेस व्हायला लागलेली आहे आणि किंवा मग रात्री झोपताना वगैरे खूप त्रास होत आहे पेशंट्सला. हे असे लक्षणं आहेत ज्याच्यात तुम्ही एका स्पाइन सर्जनला भेटणं गरजेचं आहे.